उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या अधिकृत उमेदवार तेजश्रीताई अनिल भोसले आज आपल्या चॅनलवर ते बाईट देत आहेत. जनतेला ते आव्हान करणार आहेत. आता निवडणूक तोंडावर आली ताई. तर आपल्या या प्रभागामध्ये 37 या प्रभागामध्ये जनतेच्या काय समस्या आहेत? आपल्या जनतेच्या म्हणण्यापेक्षा मतदारांच्या काय समस्या आहेत? आम्ही सर्वसामान्य घरातले उमेदवार असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जी जाणीव आम्हाला आहे, त्यामुळे ते प्रश्न आम्ही ऐकलेले नाहीयेत. त्याच्या आम्ही प्रश्नांची जाणीव असल्यामुळे ते सोडवण्याचं आमच्या मनात जी तळमळ आहे ती जास्त चांगल्या प्रकारे आम्ही ते प्रश्न दूर करू शकतो असं मला वाटतं. त्या समस्या असतील जसं की कचऱ्याच्या समस्या असतील, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढतात किंवा पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सुसज्ज अद्ययावत यंत्रणा नसल्यामुळे घरातल्या महिलांनाच भेडसावणारा आरोग्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी तो एक सर्वात मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. थँक्यू. आपल्या प्रभागामध्ये ट्रॅफिकची काय समस्या आहे आणि काय उपाययोजना तुमच्याकडे आहे का? वाहतूक कोंडी मला वाटतं ही तर सगळ्यांना भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू वाहतूक कोंडीवरती. परत भाजी मंडईचा प्रश्न मला वाटतं ह्या आधुनिक युगामध्ये भाजी मंडई सारखे प्रश्न सुद्धा अजून सुटलेले नाहीयेत नीटसे. आणि पालिकेच्या दवाखान्याची मात्र आणि शाळेचं महापालिकेची शाळा अतिशय त्या शाळेत मिळणारं शिक्षण हे त्या शाळेचं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी असं शिक्षण देण्याचा प्रयत्न. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील त्यासाठी पुन्हा एकदा मी पालिकेच्या दवाखान्यावर येईल की पालिकेच्या दवाखाने आहेत मात्र त्यामध्ये अद्ययावत यंत्रणा नाहीत, आधुनिक उपकरणं नाहीत. त्या सर्वांचा आम्ही नक्की विचार करू. आता 15 तारखेला निवडणूक आहे, तर आपल्या प्रभागामधील मतदारांना आपण काय आवाहन करणार? मागची निवडणूक आपल्या सर्वांना लक्षात असेल, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक असताना देखील जनतेने ती खऱ्या अर्थाने संपन्न केली होती. मी त्या सर्वांना पुन्हा एकदा सांगते की पुन्हा एकदा त्याच जोमाने अतिशय सकारात्मकतेने आम्ही ह्या निवडणुकीमध्ये सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून सामोरं जात आहोत. त्या सर्वांना मी एवढीच कळकळीची विनंती करते की विकासाची ही मशाल आपण सर्वजण मिळून पेटवूयात आणि खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागाचा कानाकोपरा हा सर्वार्थाने आणि सर्वांगाने उजळूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.